सांगलीमध्ये मंगळवारी रात्री जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिले. 3 तास पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह राम मंदिर, झुलेलाल चौक, मारुती चौक, राजवाडा चौक आदी ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. गेल्या 2 दिवसांपासून शहरात प्रचंड उकाडा वाढला होता. मंगळवारी रात्री 10च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे या पावसामुळे स्टेशन चौक, काँग्रेस कमिटी, शिवाजी मंडई, झुलेलाल चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं. स्टेशन चौकातील दोन्ही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनांची गती मंदावली होती. काँग्रेस कमिटीसमोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. शिवाजी मंडईत पावसामुळे गटारी, नाले ओव्हरफ्लो झाले. उपनगरातील नागरी वस्तीत पाणी साचल्याने नाल्याचं आणि पावसाचं पाणी शिरलं तर अनेक मोकळ्या जागेत तळी साचली. शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं होतं. सिव्हिल हॉस्पिटल रोड, स्टेशन रोड, एसटी स्टँड रोड आदी मुख्य रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. तर अनेक उपनगरात पावसाने दाणादाण उडाली. शामराव नगरसह परिसरातील खुल्या जागेत पाणी साचून राहिले तर उपनगरे चिखलमय झाली आहेत.